मित्रांनो, आपण मेडिटेशन बद्दल अलीकडे वारंवार ऐकतोय. मेडिटेशन ही काळाची गरज आहे. आपण प्रत्येकानं ते केलं पाहिजे हे प्रत्येकाला समजतंय सुद्धा. पण मेडिटेशनचे एवढे टेक्निक्स आपल्या कानावरती पडत असतात, ह्यापैकी कुठलं टेक्निक चांगलं आहे, कोणत्या टेक्निकने मेडिटेशन केल्यानंतर आपल्यामध्ये काय फायदे दिसतात, मेडिटेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, ह्या सगळ्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. आणि त्यामुळे अनेक जणांची मेडिटेशनची जर्नी ही सुरुवातीलाच अडकते. कारण त्यांना मेडिटेशन नक्की कसं करायचं आहे त्याचं प्रिपरेशनच झालेलं नसतं. आता जे लोक मेडिटेशनमध्ये ध्यान साधनेमध्ये पारंगत झालेले आहेत ते म्हणतील की मेडिटेशन ही काही करायची गोष्ट नाही, ती आपोआप होणारी आणि एक्सपिरियन्स होणारी गोष्ट आहे. पण मला वैयक्तिक असं वाटतं की कुठलीही गोष्ट सुरुवातीला जशी आपल्याला शिकावी लागते तसं मेडिटेशन सुद्धा कसं करायचं हे आपल्याला थोडं शिकावंच लागतं. आता त्याचं एक उदाहरण सुद्धा देतो की ज्या वेळेला गाडी एखाद्या व्यक्तीला परफेक्ट येत असते त्यावेळेला गाडी चालवत असताना त्याला गिअर शिफ्ट किंवा क्लच कसे ऑपरेट करायचं त्याचा विचार करावा लागत नाही. तो आपोआप गाडी चालवत असतो आणि तो फक्त एक्सपिरियन्स घेत असतो. पण सुरुवातीच्या टप्प्यात ज्या वेळेला तो व्यक्ती गाडी शिकत असतो त्यावेळेला मात्र त्याला क्लच कसा ऑपरेट करायचा आहे, गिअर शिफ्ट कधी करायचा आहे, ह्या गोष्टी काही दिवस तरी शिकाव्याच लागतात. मेडिटेशनचं सुद्धा तसंच आहे. ज्या वेळेला तुम्ही ध्यान साधनेमध्ये पारंगत व्हाल त्यावेळेला तुम्हाला मेडिटेशनची प्रक्रिया लक्षात ठेवावी लागत नाही, ती तुम्ही फक्त फील करत जाताय, तो एक्सपिरियन्स घेत जाताय. पण निदान सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी तुम्हाला स्वतःला मेडिटेशनला प्रिपेअर करावं लागतं. मेडिटेशनची प्रोसेस काय आहे हे जाणून घ्यावं लागतं आणि मग मेडिटेशन परफेक्ट आपल्याला येतं, इथंपर्यंत आपला प्रवास होतो. आणि म्हणूनच आपण असे काही क्विक पॉइंट्स बघणार आहोत जे स्पेशली बिगिनर्ससाठी आहेत की मेडिटेशन करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी क्रमाने करायच्या. सगळ्यात पहिली मेडिटेशनसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे मेडिटेशनला उपयुक्त राहील अशी जागा तुम्हाला निवडायला पाहिजे. मग घरामध्ये एखादा शांत कोपरा जिथं जास्त आवाज येणार नाही, जिथं गोंगाट होणार नाही किंवा वारंवार कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशा जागेवरती बसा. तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा एखाद्या चेअरवरती जिथं तुम्हाला कोण डिस्टर्ब करत नाही अशा ठिकाणी मेडिटेशन केलं तरी सुद्धा चालतं. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या शांत जागेमध्ये बसताय त्यावेळेला आपोआपच मेडिटेटिव्ह एन्व्हायरमेंट तुमच्या भोवती क्रिएट व्हायला लागतं. यानंतर येते दुसरी गोष्ट. जर तुम्हाला एखाद्या भांड्यामधलं पाणी स्थिर करायचं असेल तर भांडं स्थिर ठेवावं लागतं. तसं मेडिटेशनच्या दरम्यान जर आपल्याला मनाला स्थिरता द्यायची असेल तर आपलं शरीर सुद्धा स्थिर व्हावं लागतं. आणि म्हणूनच जी जागा तुम्ही निवडले त्या जागेवरती तुम्ही अगदी स्थिर बसा. मग तुम्हाला पद्मासन जमत असेल तर पद्मासन घाला, जमत नसेल तर मेडिटेशन होणार नाही असं काही नाही. तुम्हाला साधी मांडी घालता येत असेल तर तेही चालेल. मांडी घालून बसता येत नसेल तर खुर्चीत बसून मेडिटेशन करा. शवासनामध्ये बसून मेडिटेशन केलं तरी काही हरकत नाही. पण ज्या स्थितीमध्ये बसताय त्या स्थितीमध्ये तुम्हाला अगदी कम्फर्टेबल वाटणं मात्र गरजेचं आहे. महर्षी पतंजलीने यालाच स्थिरम सुखम आसनम म्हणजेच ज्या स्थितीमध्ये तुम्हाला स्थिर राहता येतं आणि तिथं तुम्हाला सुखकर वाटतं अशा स्थितीला आसन म्हटलंय. अशा कुठल्याही कम्फर्टेबल पोजमध्ये तुम्ही मेडिटेशनसाठी बसा. खरं म्हणजे आपण मेडिटेशनला जेवढं कॉम्प्लिकेट केलंय तेवढी ती गोष्ट नाही, ती एक सिंपल प्रोसेस आहे. मग ह्या प्रोसेसचा आनंद घ्यायचा असेल तर आता तुम्हाला डोळे बंद करायला हवेत. डोळे बंद केले की बाहेरचे व्यवधान तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीत, तुमची दृष्टी अंतर्मुख होते आणि मग मन एकाग्र करणं सोपं जातं. मनाला जर एकाग्र करायचं असेल तर निदान सुरुवातीला आपल्याला एखादं माध्यम गरजेचं असतं, म्हणजेच मीडियम ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपल्याला तिथं हवं असतं. आणि ते सोप्यात सोपं मीडियम आहे आपला श्वास. आणि त्यामुळे डोळे बंद केल्यानंतर तुम्ही फक्त तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. श्वास कसा आत येतोय, तो कोणत्या गतीनं बाहेर जातोय, आत येणाऱ्या हवेचं टेम्परेचर किती आहे, त्याचा स्पर्श आपल्याला कसा फील होतोय, बाहेर जाणाऱ्या हवेचा स्पर्श आपल्या नासागरातून बाहेर पडताना तो कसा आहे, हे सगळं बघायला लागा. श्वासाबरोबर आपल्याला जी पोटाची हालचाल होते ती सुद्धा ऑब्झर्व करा. इथं श्वासाला तुम्ही स्वतःला अटॅच करून घेऊ नका, फक्त ही क्रिया बघत राहा. अंदाजे 2 ते 3 मिनिटं, तुम्हाला खूप वेळ करायचा असेल तर 5-10 मिनिटं सुद्धा तुम्ही असं श्वासावरती लक्ष एकाग्र करू शकता. आता तुमच्या आजूबाजूला अनेक आवाज सुरू असतात, त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सुरुवातीलाच कमीत कमी गोंगाट असणारी जागा निवडले हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपल्या आसपास काही ना काहीतरी आवाज हा सुरूच असतो. फक्त तो आपल्याला अगदी स्पष्टपणे ऐकू येत नाही. ज्यावेळी आपण लक्ष देतो त्यावेळेला हे आवाज आपल्याला ऐकू यायला लागतात. मग तो फॅनचा आवाज असेल,
एसीचा आवाज असेल, बाहेर पक्ष्यांचा आवाज असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा सुद्धा आवाज असेल, हे सगळे आवाज तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला मोठ्या आवाजावरती लक्ष केंद्रित करा, नंतर त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा सुद्धा लहान आवाजावरती लक्ष केंद्रित करा. हळूहळू लहानात लहान आवाजावरती जसं तुम्ही जाताय त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्या श्वासाचा सुद्धा थोडा आवाज आहे आणि तो आवाज हा सगळ्यात लहान आवाज आहे. त्या आवाजावरती लक्ष केंद्रित करा, म्हणजेच तुमचं श्वासावरचं कॉन्सन्ट्रेशन आणखी चांगलं होईल. ह्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेट करताना तुम्हाला एक मजेशीर गोष्ट लक्षात येईल की जसं एखाद्या लहान मुलाला जागेवरती बसवलं तर ते वारंवार इकडं तिकडं पळतं आणि पुन्हा त्याला जागेवरती आणून बसवावं लागतं, तसं आपलं मन सुद्धा चंचल असतं, खोडकर असतं. ते वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी विचलित होतं. कधी पटकन ऑफिसमध्ये जातं, कधी आपलं मन अभ्यासात जातं, काही वेळेला भूकच लागते, तर अनेक कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या डोक्यात येत राहतात आणि मन सारखं चंचलपणे फिरत राहतं. आपल्याला फक्त त्याला पुन्हा जिथं गेलंय तिथून त्याला पकडून पुन्हा आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे, म्हणजेच त्याला ओढून त्याच जागेवरती आणून परत परत बसवायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालं की ते लोक म्हणतात की मला मेडिटेशनच होत नाही, मला एकाग्र करता येत नाही आणि म्हणून आता मी मेडिटेशनच बंद केलंय. तर अशा लोकांना माझं सांगणं आहे की मन हे चंचल आहे, तोच त्याचा स्वभाव आहे, ते इकडे तिकडे पळणारच आहे. आपल्याला त्याला ओढून पुन्हा पुन्हा त्याच्या जागेवरती बसवणं आवश्यक आहे. आता बरेच लोक म्हणतात की आमच्याकडे अर्धा एक तासाचा वेळ शिल्लकच नसतो, तर आम्ही मेडिटेशन कसं करायचं? तर 5 ते 10 मिनिटाचा जरी तुमच्याकडे वेळ असला आणि एवढ्या वेळेत जर तुम्ही अशा पद्धतीच्या सांगितलेल्या स्टेप केल्या तरी सुद्धा तुमचं मन मेडिटेशनसाठी प्रिपेअर होईल. आणि मेडिटेशन व्यवस्थित होणं हे एक फलप्राप्ती आहे. जर आपल्याला एखाद्या झाडापासून फळ किंवा फूल मिळवायचं असेल तर आपण त्या फळाफुलावरती लक्ष देत नाही. आपण पहिल्यांदा त्या झाडाचं रोपण, संगोपन, त्याला सूर्यप्रकाश, त्याला योग्य वेळेला पाणी देणं, खत घालणं, ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि मग जाऊन आपल्याला भविष्यात त्याच्यापासून फळ किंवा फूल प्राप्ती होत असते. तसंच मेडिटेशनसाठी सुद्धा त्याचा फायदा आपल्याला नंतर मिळणारच आहे, पण त्याच्या अगोदर आपण स्वतःला प्रिपेअर करणं. मेडिटेशन ही एक प्रोसेस नसून ती एक क्वालिटी आहे. ती क्वालिटी आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये कल्टिवेशन करणं खूप गरजेचं आहे. नेहमी एक प्रश्न विचारला जातो की मेडिटेशन किती दिवस करायचं? त्याचं उत्तर तुम्हाला उदाहरणातूनच देतो. जर आपल्याला चंचल गुणधर्माच्या पाण्याला स्थिर करायचं असेल तर आपण त्याला गारवा देतो, त्या पाण्याचा बर्फ करतो आणि मग ते पाणी बर्फाच्या स्वरूपामध्ये स्थिर होतं. पण जर समजा आपण काही वेळानंतर त्याला गारवा दिला नाही तर पुन्हा त्या बर्फाचं चंचल गुणधर्माचं पाणी बनायला वेळ लागत नाही. तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं. आपण मेडिटेशन केल्यानंतर आपलं मन स्थिर झालं तरी सुद्धा जर आपण मेडिटेशन नंतर बंद केलं, पुन्हा आपलं मन विचलित व्हायला लागलं तर त्याच्यामध्ये पुन्हा चंचलतेचा गुणधर्म यायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच महर्षी पतंजली असं म्हणतायत की कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर ती निरंतर करत राहा. म्हणजेच मेडिटेशन सुद्धा जर आपण सलग करत राहिलं तर आपल्याला आपल्या मनाला स्थिर ठेवता येतं आणि आपल्याला त्याचे फायदे हे नंतर नक्कीच मिळतात. आपण मेडिटेशनचं प्रिपरेशन कसं करायचं हे बघतोय आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही डिरेक्टली मेडिटेशन करायला गेला तर ते होणार नाही. त्याच्या अगोदर तुम्ही योगासनं केली पाहिजे, तुमच्या शरीराला स्थिर ठेवण्याची तुम्हाला सवय झाली पाहिजे, तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे, तुमच्या श्वासावरती तुमचं नियंत्रण प्रस्थापित झालं पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करायला लागाल त्यावेळेला ते मेडिटेशन तुम्हाला सहजच जमायला सुद्धा लागेल. योगशास्त्रामध्ये असं सांगितलंय की ज्या वेळेला तुम्ही कुठलीही कृती करताय त्याच्या मागचे कारण मीमांसा आणि त्या गोष्टीची माहिती तुम्हाला हवी. त्यामुळं तुम्ही मेडिटेशन करत असताना किंवा योगाभ्यास करत असताना सुद्धा तुमच्याकडे जर कुठलंही योगाशी संबंधित साहित्य उपलब्ध असेल तर ते वाचायला सुरुवात करा. अगदी जड पुस्तकं वाचायलाच पाहिजेत असं नाही, अगदी सोप्यात सोपं काही घ्या, तिथून तुमचं वाचन सुरू करा, त्याच्यावरती चिंतन आणि मनन सुद्धा करा. म्हणजेच ह्या साधनेसाठी तुमचं फर्म ग्राउंड डेव्हलप व्हायला मदत होईल. जाता जाता आणखी एक उदाहरण देतो की ज्या वेळेला तुम्ही गाडी शिकत असताय त्यावेळेला तुम्ही सोप्यात सोप्या गाडीची पहिल्यांदा निवड करताय शिकण्यासाठी, आणि ज्या वेळेला तुम्ही ती सोपी गाडी सहज चालवू शकताय त्यानंतर तुम्ही कुठलीही गाडी सहजरित्या चालवायला सक्षम होताय. तसंच मेडिटेशनचं सुद्धा आहे. जर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने स्वतःला तयार केलं तर ह्याच्यानंतर झेन मेडिटेशन, योग निद्रा, ट्रान्सडेंटल मेडिटेशन, माइंडफुलनेस मेडिटेशन अशा अनेक मेडिटेशनचे प्रकार आहेत. त्यापैकी
त्यापैकी तुम्हाला जो आवडणारा प्रकार आहे तो तुम्ही सहजगत्या करू शकता. फक्त तुमचा पाया भक्कम पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही साधनेची इमारत नक्की मजबूत उभी करू शकता.